हाय फ्रेंड्स, स्पेशल डिशमध्ये आज आपण मस्त अशी कुरकुरीत लसुणी शेव कशा पद्धतीने करायची याची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। सगळ्यात अगोदर या इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आपण याच्यामध्ये थोडासा जास्त लसूण टाकणार आहे टेस्टसाठी। तर जवळजवळ एक 5 ते 6 लसणाच्या कुड्या मी सोलून घेतलेल्या, 2 चमचे जिरं, 2 चमचे ओवा, त्याचबरोबर या इथे मी घरगुती लाल चटणी घेतलेली आहे आणि आमच्या चटणीमध्ये आम्ही लसूण आणि जिरं दोन्हीही वापरतो, त्याच्यामुळे ही एकदम बारीकसर अशी व्हावी त्याच्यामुळे ही सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकून घेत आहे। हवं असल्यास या चटणीऐवजी तुम्ही बेडगी मिरचीची पावडर सुद्धा वापरू शकता। आणि आता याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊयात आणि मिक्सरला एकदम बारीकसर अशी याची आपण प्युरी म्हणूयात थोडक्यात। तर तशा पद्धतीची प्युरी तयार करून घ्यायची, जेवढं आवश्यक वाटेल तेवढं पाणी आपल्याला याच्यात मध्यंतरी घालून घ्यायचं आहे। तर या इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक पेस्ट मी याची तयार करून घेतलेली आहे। तयार केलेली ही पेस्ट आपण गाळून घेणार आहोत, जेणेकरून लसूण, ओवा आणि जिरी याचा जो रबरबीतपणा आहे तो आपल्या शेवग्याच्या साच्यामध्ये अडकून बसणार नाही। तयार करून घेतलेली प्युरी किंवा हा मसाला गाळण्यासाठी मी पिठाच्या चाळणीचा वापर केलेला आहे आणि हा वरती राहिलेला जो चोथा आहे तो सुद्धा मी एकदा स्वच्छ असा धुवून घेणार आहे, जेणेकरून आपल्या लसणाचा, जिरीचा आणि ओव्याचा संपूर्ण फ्लेवर खाली पाण्यामध्ये उतरेल। तर या इथे तुम्ही बघू शकता खाली आपलं मसाल्याचं पाणी तयार झालेलं आहे आणि याच्यामध्येच मला जेवढं मीठ टाकून घ्यायचं आहे शेवच्या मिश्रणामध्ये तेवढं मीठ टाकून घेते, जेणेकरून याच्यामध्ये पूर्णपणे ते विरघळेल। तर या इथे मी घेतलेलं आहे 1 किलो बेसन पीठ आणि हे बेसन पीठ स्वच्छ चाळून घ्यायचंय। त्याचबरोबर शेवसाठी जेव्हा आपण बेसन पीठ वापरतो तेव्हा ते एकदम बारीकसर अशा पद्धतीचं लागतं, तरच आपली जी शेव आहे ती कुरकुरीत होते आणि तेलामध्ये तुटत नाही। एक मोठा चमचा भरून याच्यामध्ये मी हळद टाकून घेतलेली आहे आणि आता आपण जे मसाल्याचं पाणी तयार केलेलं होतं ते सगळ्यात अगोदर या बेसन पिठामध्ये टाकून घेऊयात। त्याचबरोबर या परातीमध्ये मी हे पाणी गाळलेलं होतं, तर ही परात सुद्धा स्वच्छ पाण्याने मिसळून याच्यामध्ये टाकून घेणार आहे, जेणेकरून मसाल्याचा कोणत्याही प्रकारचा अंश आपला वाया जाणार नाही। हे बेसन पीठ आपल्याला एकजीव करत करत आवश्यकतेनुसार पाणी टाकत राहायचंय आणि पाणी टाकताना खूप जास्त पाणी एकदम टाकायचं नाही, नाहीतर या पिठाच्या गुठळ्या होतात। तर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून याचा आपण थोडंसं पातळसर अशा पद्धतीचं मिश्रण तयार करणार आहोत। खूपही जास्त घट्ट नाही आणि खूपही जास्त एकदम पातळसर नाही, तर मध्यम कन्सिस्टन्सीचं याचं आपल्याला मिश्रण हवं असतं। तर या इथं तुम्ही बघू शकता आपलं जे शेवचं मिश्रण आहे ते तयार व्हायला लागलेले। तर तयार झालेल्या या मिश्रणामध्ये आता मी टाकत आहे 6 चमचे एकदम कडकडीत गरम करून घेतलेलं तेलाचं मोहन आणि हे मोहन आता आपण चमच्यानं व्यवस्थितपणे या बेसन पिठामध्ये एकजीव करून घेऊयात। तर या इथे तुम्ही बघू शकता आपल्या बेसन पिठाची कन्सिस्टन्सी, तर अशा पद्धतीचं घट्टसर असं हे पीठ आपल्याला हवंय। तर तेलाचं मोहन पूर्णपणे एकजीव करून झालेलं आहे। तर आता आपण शेव तयार करायला घेऊया। तर त्याच्यासाठी या इथे मी हा शेवगा वापरत आहे आणि शेवग्याला आतून पूर्णपणे तेल लावलेले, जेणेकरून हे पीठ याला चिटकून बसणार नाही आणि शेवेची जी प्लेट असते ती सुद्धा टाकून घेतलेली आहे। तर या शेवग्यामध्ये आता आपण हे तयार केलेलं पिठाचं मिश्रण अशा पद्धतीनं भरून घेणार आहोत। मी हा जो शेवगा वापरलेला आहे या शेवग्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। हा वापरण्यासाठी खूपच सोप्या पद्धतीचा आहे। आपले पारंपरिक जे शेवगे आहेत त्यानं जर आपण शेव पाडायला गेलो तर आपल्या हाताला गरम ऊब लागते आणि या शेवग्यानं शेव पाडणं खूपच जास्त सोपं होतं। तर शेवग्यामध्ये बेसन पिठाचं मिश्रण भरून झालेलं आहे। आता हा शेवगा मी पॅक करून घेते। तेल कढईमध्ये गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं आणि तेल छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आता अशा पद्धतीनं आपण ही शेव पाडून घेणार आहोत। शेव तेलामध्ये गेल्यानंतर तेलाचं टेम्परेचर जे आहे ते एकदम लो होतं, कारण की गार बेसन पीठ त्याच्यामध्ये पडलेलं असतं। सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि हाय टू मीडियम अशा फ्लेमवरती आपल्याला ही शेव दोन्ही बाजूने छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे।
तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या शेवचा जो वेडा आहे तो मस्त असा तळला गेलेला आहे, याला मस्त असा कलर सुद्धा आलेला आहे। तर हा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि सेम अशाच पद्धतीनं इतर राहिलेली सगळी शेव करून घेते। तर अशा पद्धतीनं ही होती आजची आपली दिवाळी स्पेशल अशी मस्त कुरकुरीत लसुणी शेव। ही तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत